नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक इथे कहाकर फाटा रस्त्याची सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाल्याने प्रवाशांना मुठीत जीव धरून प्रवास करावा लागतो आहे. तसेच या रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनधारक आणि शाळकरी विद्यार्थी त्रस्त झालेले असून त्यामुळे तात्काळ सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव. तर मी एक ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर तुरुकमाने आपणाला विनंती करतो की हा जो रोड आहे जिल्हा परिषद शाळा ते फाटा, हा रोड इथला गड्ड्यांनी त्रस्त झालेला आहे आणि या रस्त्याने विद्यार्थी इथले परेशान होतात. खरोखर त्यांच्या एक तर पायी जावं लागतं आणि ज्यावेळेस काही मोटरसायकल येतात त्या अक्षरशः त्या गड्ड्यातून पाणी पडल्यामुळं पडतात. आणि हा रोड जो मेन रोड आहे हा विदर्भाला जोडण्यासाठी रोड आहे आणि या रोडसाठी आमदार साहेबांनी आम्हाला मागच्या निवडणुकीत म्हणजे जवळपास 8 महिने झाले की आश्वासन दिलं होतं की हा रस्ता मी ताबडतोब दुरुस्त करण्यात येईल, परंतु साहेबांनी काही त्याच्यावर लक्ष दिलं नाही. तरी आज आमच्या विद्यार्थ्याची अशी दशा आहे की ज्या रिसोडला जे शाळेत आहेत, शाळेतून ज्या बसेस येतात त्या बसेससुद्धा मुलाखत येण्याची हलगर्जी करत आहेत की कारण की रस्ता चांगला नाही म्हणून त्या बसेससुद्धा येत नाहीत, म्हणून लेकराची जाण्या येण्याची हालचाल होत आहे. तरी साहेबांना आमची अगदी नम्रतेची विनंती आहे की आपण जेवढं लवकर होईल तेवढं आमच्या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रोड व्यवस्थित करण्यात यावा, ही आमची एक ग्रामपंचायततर्फे आपणास विनंती आहे. सरपंच आमचे शारदाताई संतोष पोपळकर हे वारंवार आपल्याला सांगत होत्या की या रस्त्याकडे लक्ष द्या, तरीसुद्धा साहेबांनी लक्ष न देता हा रस्ता आखलेला आहे. त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला जो शब्द दिला त्या शब्दाला पाळून जेवढं लवकरात लवकर होईल तेवढा रस्त्याचा प्रश्न मिटवावा, अशी ग्रामपंचायतीची कळकळीची विनंती आहे. जर आपण दिल्यास आम्ही खूप तुमचे आभारी आहोत. कृपया आपण आमच्या गावकऱ्याची व ग्रामपंचायतीची दखल घेऊन रस्त्याची विल्हेवाट लावावं आणि रस्ता अगदीच व्यवस्थित करून द्यावा, याची आमदार साहेबांना नम्रतेची विनंती आहे. प्रल्हाद कांबळे, उपसरपंच कहाकर बुद्रुक. आज आमच्या इथे जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळेपासून कहाकर फाट्यापर्यंत रस्त्याची अवस्था ही एकदम दयनीय झालेली आहे. त्याच्यामध्ये खड्डे पडलेले आहे आणि खड्डे पडल्यामुळं वाहतुकीसुद्धा येण्या जाण्यास प्रॉब्लेम झालेला आहे, वाहनं जाणं बंद झालेलं आहे. खास करून तर या रस्त्यामुळं मुलांचं शिक्षणाचा जर असेल तर जाता येता प्रॉब्लेम येत आहे. त्यांना शाळेमध्ये शिक्षणासाठी गाड्या जात नाही येतात, म्हणून त्यांना शिक्षण सोडायचं काम पडत आहे. तसेच वयस्कर माणसं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, काही गर्भवती महिला असतील, जेव्हा ज्या दवाखान्यामध्ये जायचं असेल त्यांना सुद्धा येण्या जाण्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. बऱ्याच जणांना मणक्याचे प्रॉब्लेम, कमरेचे प्रॉब्लेम, या खड्डे एवढे झालेले आहेत की आज रोजी त्यांना दवाखान्यामध्येच खर्च, जी काही कमाई झालेली आहे ती दवाखान्यात करायचं काम पडलेलं आहे. परंतु या रस्त्याकडे आजपर्यंत कुठल्याही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. आमदार साहेब महोदयांनी सुद्धा या रस्त्याचं कामकाज करून देऊ म्हणून आश्वासन दिले होतं, परंतु आजपर्यंत त्या रस्त्याची काही पूर्तता झालेली नाही. तरी मी आपल्या मार्फत प्रशासनाला एवढंच विनंती करू इच्छितो की हा रस्ता जे आहे तर कहाकर बुद्रुक त्या रस्त्यात लवकरात लवकर तात्काळ दुरुस्त करावा, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या वयोवृद्ध माणसांना, आमच्या सर्व नागरिकांना या येण्या जाण्यासाठी सोयीस्कर होईल आणि होणारा त्रास वाचेल. धन्यवाद.